So, बाल मित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Today, we are going to learn capacitors. In the previous lecture, we learned about dielectrics and a dielectric slab, मध्ये electric field, how external field gets reduced. आता concept of capacitor. काय बेटा capacitor? Capacitors are the devices that stores electrical charge. So what are the examples, sir? Camera flash, self start of the vehicles, condensers of the ceiling fans. ठीक आहे. सो हे जे काही एक्झाम्पल्स मी सांगितले आणि अशा भरपूर ठिकाणी कॅपॅसिटर्सचा यूज आहे. गरज ही शोधाची जननी आहे. कॅपॅसिटर्सचा शोध इनफॅक्ट काय गरज होती त्याची? बघा, तुमची गाडी स्टार्ट करायची असते. ऑन अन ऍव्हरेज 10-12 अँपियर करंट लागतो तिला, राईट? तो काही छोटा करंट लागत नाही त्यासाठी. कार असेल तर 20-25 अँपियर करंट लागतो तिला स्टार्ट करायला. फॅन. सो बेटा कॅमेरा फ्लॅश, फोटो सगळ्यात फेमस एक्झाम्पल. अंधार असेल तर तुमचा मोबाईल फ्लॅश मारतो. सो फ्लॅश मारताना खूप सगळी एनर्जी लागते त्याला. मग ही एनर्जी अगोदर स्टोअर करून ठेवली पाहिजे. मग एखादी इतकी मोठी एनर्जी वापर देईल. कारण 1, 2 कुलोम 3 कुलोम चार्ज, एवढा छोटासा चार्ज तर ते काही एवढा स्पार्क तयार करू शकत नाही. सो खूप मोठा चार्ज स्टोअर करण्याची गरज भासली आणि मग तो एकखटी जिथे स्टोअर केला जातो ते जे डिव्हाइसेस आहेत दे आर नथिंग बट कॅपॅसिटर्स. मग आता कॅपॅसिटरच्या नावातच आहे की इट इज रिलेटेड टू कॅपॅसिटी. आपण बेसिक एक्झाम्पल घेऊ बघा आता. कॅपॅसिटर आहे, ऑब्व्हियसली प्रत्येक आपल्या मोबाईल मध्ये बॅटरी आहे, बॅटरीची काहीतरी कॅपॅसिटी आहे. अँड यू आर सीइंग नाउ मोठे मोठे 7000 mAh पर्यंत बॅटरीचे फोन्स येत आहेत. बिकॉज मच मोर बॅकअप मस्ट बी देअर. सो कॅपॅसिटी वाढली पाहिजे किंवा वाढण्यासाठी काय गरजेचं आहे? तर बेटा इफ यू सी दी एक्झाम्पल, समजा मी 2 कंटेनर घेतले बेटा. मी घेतले 2 कंटेनर. सपोज दिस इज फर्स्ट कंटेनर अँड I have another container. I have another container like this. Okay. You are seeing both the containers. मी काय केलं? 1 लिटर पाणी घेतलं आणि याच्यात टाकलं. ठीक आहे. तर सपोज मला काय ऑब्झर्व झालं बेटा? चलो 1 लिटर पाणी टाकलं. ही लेवल एवढी भरली. मी याच्यात पण 1 लिटर पाणी टाकलं. आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे. बघ ना, इथे पण 1 लिटर, इथे पण 1 लिटर. नाउ व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? की याची लेवल कमी आहे. मी जर का विचारलं कोणाची कॅपॅसिटी जादा आहे, तू म्हणा सर याची तर लेवल भरत आली. सो याची कॅपॅसिटी अर्थात जादा आहे, कारण की लेवल कमी आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा, हाऊ वॉटर इज रिलेटेड टू लेवल, हाऊ वॉटर इज रिलेटेड टू लेवल. सो बेटा लेवल जितकी कमी, बघ ना, लुक ॲट दी वेसल. लेवल जितकी कमी कॅपॅसिटी तेवढी जादा. लेवल कमी, लेवल कमी कॅपॅसिटी जादा. आर यू अंडरस्टँडिंग? बेटा सेम फंडा फॉर heat. Okay, heat, because water also flows from higher level to the lower level. Heat flows from higher level to the lower level. हे वॉटर वाला एक एक्झाम्पल कन्सिडर करून आपण आपल्या कॅपॅसिटर कडे येऊ. सपोज माझ्याकडे एक स्पेरिकल कॅपॅसिटर कसाही असू शकतो. लेटेस्ट से मी एक स्पेरिकल कॅपॅसिटर घेतला. ठीक आहे ना? तर बाळा याच्यावरती सपोज लाईक चार्जेस आर देअर. ठीक आहे ना? आणि आय वॉन्ट टू इन्क्रीज कॅपॅसिटी. ठीक आहे ना? माझं टार्गेट काय बेटा? टू इन्क्रीज दी कॅपॅसिटी. ओके. समजा याच्यावरती 1000 चार्जेस आहे. इनफॅक्ट हे एक्झाम्पल असंच ठेवा. मी आता विषय निघालाच आहे. तर व्हॉट हॅपन्स अबाउट चार्जेस, एकदम मी ते सांगतो. तुम्ही समजा मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे. रात्रभर तुम्ही चार्जिंगला लावता. 10%, 20%, 30%, 100%. 100% नंतर 101 आणि 102% थोडी होत. 100% मॅटर क्लोज. उरलेला चार्ज गेला कुठं? रिमेनिंग चार्ज गेला कुठं? तर बेटा लक्ष दे. जेव्हा सपोज मी 1000 चार्जेस दिले, याची कॅपॅसिटी 1000 चार्जेस आहे. नीट लक्ष दे. सपोज याची कॅपॅसिटी 1000 चार्जेस आहे. परंतु मी अजून 1 दिला, 2 दिले. मग त्याला तर 1 नको आहे ना, कारण त्याची कॅपॅसिटी भरली. हे बघ, हे पाणी आहे.
याची कॅपॅसिटी 2 लिटर असेल, 2 लिटर भरल्यानंतर तिसरा लिटर काय होईल, ओव्हरफ्लो. चौथा काय होईल, ओव्हरफ्लो. बाकी सगळं काय होईल, ओव्हरफ्लो. मग आपल्या चार्जच्या बाबतीत काय होतं, जेव्हा मोबाईल फुल चार्ज होतो किंवा एखादा कॅपॅसिटर आहे, त्याची कॅपॅसिटी सपोज 1000 चार्जेसची आहे बाळा, तुम्ही अजून एक टाकला, आता किती होईल रे बेटा, 1001. त्याला अडचण आहे एकाची, हा एक घेऊ शकत नाही, तर त्याची कॅपॅसिटी एक घ्यायची नाहीच आहे. हा भाग वेगळा आहे की आपण त्याला घ्यायला लावणार काहीतरी करून, हा पार्ट वेगळा आहे. पण आता याला नकोय, मग हा काय करेल बेटा, लुक व्हॉट हॅपन्स इन द नेचर, लुक व्हॉट इज हॅपनिंग इन द नेचर. हा जो एक्स्ट्राचा एक चार्ज आहे ना बेटा, हे बघ लक्ष दे, हा जो एक्स्ट्राचा एक चार्ज आहे, 2 चार्ज आहे, काय जे असतील, लेटस से एक चार्ज आहे, त्याच्या अवतीभोवती काय बेटा, एअर. त्याच्या अवतीभोवती सराउंडिंग मध्ये काय आहे, विच मीडियम इज देअर, एअर. मग आता काय करील हा जो एक चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज जो याच्याकडे एक्स्ट्रा आलाय, जो याच्याकडे एक्स्ट्रा आलेला आहे, ठीक आहे ना, तर बेटा हा काय करील, एअर मधले जे मॉलिक्युल्स आहेत, बघ बर का, एअर मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, ठीक आहे ना, वी हॅव सीन द एक्झाम्पल ऑफ द पोलार अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स. नीट लक्ष दे, इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन पोलार अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स. जर O2 N2 हवेतला ऑक्सिजन वगैरे घेतला तर दे विल कम इन द कॅटेगरी ऑफ द पोलर मॉलिक्युल्स. नॉन पोलर म्हटलं तर त्यात वॉटर आलं. यस्टरडे वी हॅव सीन द एक्झाम्पल्स. सो बेटा, इफ यू कन्सिडर द मॉलिक्युल्स वेदर दे आर पोलार ऑर नॉन पोलार, तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये युअर एअर ऑल्सो बिहेव्स ॲज कंडक्टर. त्यात आज आपल्याला पाहायचंय व्हॉट हॅपन्स. हा जो एक्स्ट्राचा चार्ज आहे, हा एक्स्ट्राचा चार्ज काय करेल, हा जो हवेतला मॉलिक्युल आहे, सपोज हा वाला आहे, हा काय करेल बेटा, हा याच्यामध्ये ह्याच्यामधल्या चार्जेसला इंड्यूस करेल. अशा पद्धतीने इंड्यूस करेल बेटा की हे प्लस मायनस पैकी, बघ ना, हा प्लस, याला कोणाची गरज आहे, मायनसची. हा मायनसला अलीकडे खेचल आणि प्लसला पलीकडे खेचल. आर यू अंडरस्टँडिंग? सो कम ऑन, बुलावा आया है, असं करील हा एअरच्या मॉलिक्युलला. ओके, मायनस आणि प्लस सेपरेट होतील, मायनस आणि प्लस सेपरेट होतील. दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. इंड्यूस ऑफ द चार्जेस गेट्स इंड्युस्ड. हे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. ओके बेटा, समजा तुम्ही 2 एक्स्ट्रा दिले, दोघांच्या बाबतीत होईल. 3 दिले, तिघांच्या बाबतीत होईल. करोडो दिले, करोडो चार्जेसच्या बाबतीत होईल. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन आहे. आता काय होईल, बघ लक्ष द्या पुढे, हा जो प्लस आहे, हा ह्या मधल्या मायनसला, नीट लक्ष दे बरं का. आता हा जो तुमचा कॅपॅसिटर आहे किंवा तुमचा मोबाईलचा चार्जर आहे, मोबाईल चार्ज झाला तुमचा 100%, बाकीच्या चार्जच्या बाबतीत होणार काय, तर बेटा तो जो उरलेला चार्ज आहे ना, आता याला याच्यासोबत याला याला ह्या प्लसला मायनसला तोडणं फार गरजेचं आहे. सो हा प्लस ह्यांच्या दोघांपैकी याला इतकं जबरदस्त ओढून घेईल याच्याकडे की हे दोघं एकमेकांपासून आता तुटणार. आर यू गेटिंग? मायनस सेपरेट होईल आणि प्लस सेपरेट होईल. आर यू गेटिंग बेटा? सो हा जो मायनस आहे, सो याच्याकडे येईल. ओके, आणि प्लस आणि मायनस न्यूट्रलाइज होईल. आर यू अंडरस्टँडिंग? सो मायनस प्लस पैकी प्लस उरला, हा जो मायनस आहे हा याच्याकडे गेला, इकडे फक्त प्लस उरला. सो मायनस खेचला गेला. याला म्हणतात डाय इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन. ओके, हे जे तुटले ना, सो ही जी प्रोसेस आहे ना बेटा, ही आहे डाय इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन. काय बेटा? डाय इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन. हवेतले जे प्लस मायनस आहे. मग आता वीज कशी पडते, वीज नेमकं पडते का जाते, तुम्हीच मला सांगा. जेव्हा वीज पडते बाळा, युजली यू माइट हॅव सीन की सपोज दिस इज द अर्थ सरफेस, हे झाड आहे, है ना, झाडाझुडांच्या परिसरात, रानात वीज पडलेली आजपर्यंत, चौकात कधी पडलेली नाही, रेसिडेन्शियल एरियामध्ये कधी वीज पडलेली नाही. जी पडली ती रानात उन्हात पडली, बरोबर नाही बेटा? बघ लक्ष द्या. आता होतं काय, वरती बघ बेटा, दीज आर द ढग. ओके, सगळे ढग आहेत, हे क्लाउड्स. ठीक आहे. सो बेटा, हे क्लाउड म्हणजे काय, ते मध्ये काय दुसरं पाणी नाही तर दुसरं काय, अरे येस नो बेटा? सो विच चार्ज इज ओव्हर देअर, एक्स्ट्रा चार्जेस आर देअर, आहे की नाही, प्लस पॉझिटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन क्लाउड्स. हे क्लाउड्स आहेत, हे ढग आहेत, त्यांच्यावरती एक्स्ट्राचा चार्ज आहे. जसं आपण बोलू ना, हा चार्ज, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ढगांवरती ढग घासतील तर फ्रिक्शन होईल. अरे येस नो? जाळाचा शोध तसा लागला, फ्रिक्शनमुळे स्पार्कलिंग होतं का नाही, तर ते काय होतं एक्झॅक्टली, बघ लक्ष दे. जेव्हा हे ढग एकमेकांवरती आदळतील, त्यांचं कोलिजन होईल. कोलिजनमुळे काय चार्ज, आपलं कोलिजनमुळे काय होईल बेटा,
दे विल बी हॅव्हिंग द एक्स्ट्रा चार्ज. जसं की आपण इथे पाहिलं 1000 हा जो एक एक्स्ट्रा होता, राईट. सो आता हजारो करोडो लाखो अब्जो चार्जेसची यांना गरज आहे. कोणत्या? निगेटिव्ह चार्जेसची यांना गरज आहे. बघ ना यांच्याकडे जर का अर्थात पॉइंटेड एरिया ज्यादा चार्ज असतोय तुम्हाला माहिती आहे. युनिफॉर्म सरफेस असेल तर चार्ज गेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. तर वरती खूप सगळ्या चार्जेसची यांना गरज आहे. खूप एक्सेस चार्ज. बघ इथे खूप चार्ज झाला यांच्याकडे, खूप चार्ज झाला. तर याला निगोशिएट करायचंय, त्याला मायनस चार्जची गरज आहे. मग काय करणार हा? बेटा याच्या अवतीभोवती कोण आहे? एअर आहे. याच्या अवतीभोवती कोण आहे? एअर. मग हा काय करणार? एअरचा पहिला, दुसरा, तिसरा ह्या सगळ्या एअरच्या मॉलिक्युल्सला स्वतःकडे खेचणार. मग हे जे प्रत्येक मॉलिक्युल्स आहेत ना बेटा, ओके, मायनस प्लस, मायनस प्लस, मायनस प्लस, आर यू गेटिंग? मायनस प्लस सेपरेट होतील. हे इतक्या तीव्रतेने यांना खेचतील की मायनस आणि प्लस सेपरेट सेपरेट होतील. आर यू गेटिंग? मायनस आणि प्लस सेपरेट सेपरेट होतील. सो मायनस मायनस, अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो ते खेचत राहणार. त्याला प्रचंड गरज आहे. मग आता खेचताना तो काही इकडच्या तिकडच्या एरियात थोडी खेचणार. डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट आहे बेटा. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. वरती इनिशियल, जमिनीवरची फायनल, फायनल आणि तो खालून खेचणार. जितक्या शॉर्टेस्ट होईल तितक्या शॉर्टेस्ट डिस्टन्स वरनं खेचताना तो पाहणार की झाडं झुडं वगैरे कुठे आहेत. वाय? बिकॉज रेसिडेन्शियल एरियामध्ये ज्या आपल्या बिल्डिंग्स वगैरे असतात नाही का, समजा तुम्ही कारमध्ये असाल नाही का, इट इज मेड ऑफ द मेटल. सो मेटलचा काही संबंध नाहीये नाही का, मेटल्स पासन ते दूर होणार ना. आय विल टेल यू व्हॉट हॅपन्स. हे मायनस मायनस सेपरेट झाले, याला खेचायचे मायनस चार्ज. आणि तुम्हाला माहिती आहे दिस अर्थ इज द ओशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. अर्थ काय बेटा? ओशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. समुद्र आहे तो कोणाचा? इलेक्ट्रॉन्सचा. मग काय होणार? मायनस 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 हवेतनं खेचत राहणार ते. त्यांना खूप प्रचंड गरज आहे. आणि मग बेटा हे सगळे जे मायनस आहे ह्या सगळ्या मायनसची लाईन लागणार कुठून? या इथून जिथं झाडं जुडं आहेत. आर यस ऑर नो? आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो इन दिस वे हे सगळे खेचले जातील वरती बाय द शॉर्टेस्ट डिस्टन्स. आणि मग वीज आपण म्हणतो पडली. होतं काय आता बघ, हे इलेक्ट्रॉन्स हे तर काही प्रेमाने खेचले जातात, खचाखच खेचले जातात. खेचले गेले की ते धडकतात एकमेकांना, आहे की नाही, रपारप आदळणार. हे एकमेकांवरती आदळले की काय होणार? स्पार्कलिंग होणार, आहे का नाही? आणि मग सगळ्यात अगोदर लाईट चमकणार, कारण लाईटचा स्पीड जादा आहे म्हणून आपल्याला लाईट अगोदर चमकतो. आणि नंतर यांच्या धडकण्याचा आवाज येतो. आणि मग आपण होतो वीज पडली. ऍक्च्युअल मध्ये वीज पडली नाही, खेचली गेली. वीज खाली पडली का वर गेली? वीज खेचली गेली बेटा. वीज खेचली गेली. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस फेनॉमेनॉन. मग तुमचा प्रश्न असेल सर घरावरती, रेसिडेन्शियल एरियाज मध्ये, इंडस्ट्रियल एरियाज मध्ये वीज का नाही पडत? तर बेटा लेट्स अज्युम यू आर लाईक सिटेड वर हिअर आणि इथे कार आहे. काय इथं? सपोज आपली चित्रकला. ओके, लेट्स अज्युम तुम्ही तर कारमध्ये बसलेले आहात. बेटा कारमध्ये काय? लाईक देर इज मेटल. बिल्डिंग्स मध्ये काय? मेटल युज केलेलं असतं. इंडस्ट्रियल एरियामध्ये काय आहे? मेटल कंडक्टर आहे की ज्याला कॉपरची वायर असते आणि जी अर्थ करून जमिनीत सोडली जाते. समजा ही गाडी आहे, मेटल. येस ऑर नो बेटा? राईट. ह्यांना रिक्वायरमेंट कोणाची आहे? प्लस चार्जेसची का मायनस चार्जेसची? दे आर इन द रिक्वायरमेंट ऑफ द मायनस चार्जेस. आर यू अंडरस्टँडिंग? सो व्हॉट हॅपन्स इज ते इथनं मायनस चार्ज खेचतील. समजा इंडस्ट्रियल एरिया बेटा बरं का, तर बिल्डिंगच्या टॉप्स वरती मेटॅलिक कंडक्टर्स असतात ज्यांचं वायर कॉपर थ्रू अर्थिंग केलेलं असतं, राईट. मग आता जेव्हा इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, इलेक्ट्रॉन्सची गरज आहे बघ, वरती ढग आहेत नाही का, बिल्डिंग वरती वीज का नाही पडत? तर यांच्याकडे प्लस एक्स्ट्रा झाल्यानंतर यांना कोण खेचायचा बेटा? मायनस चार्ज. तर काय करतील हे? बिल्डिंग वरती पडण्यापेक्षा बिल्डिंग मधनं हे जे कॉपरचं वायर आहे, ओके, कॉपर वायर हा मेटॅलिक कंडक्टर आहे ज्याला कॉपरचं वायर आहे, हे खाली अर्थ केलेलं आहे. ओके, अर्थिंग, राईट. मग काय करेल? मायनस चार्ज म्हणाल हा खालून घ्या. ते वायर काय म्हणाल? मायनस चार्ज खालून घ्या, पण आमच्या बोकांडी काही पडू नका. सो दॅट्स वाय कुठल्याही बिल्डिंग वरती वीज पडत नाही. अर्थिंग केलेलं असतं. दॅट्स वाय खालनं अर्थ कडनं ते लागन तेवढा चार्ज त्याला जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकतो. अर्थ हा समुद्र आहे. अर्थ कधी कमी पडणार नाही. सो बिल्डिंग वरती, गाडीवरती काही वीज पडत नाही. जी पडते ती झाडाझुडांच्या एरियामध्ये, बिकॉज निगेटिव्ह चार्ज इज इझिली अवेलेबल. तर बाळा आपण होतो कुठे? की कॅपॅसिटी वाढली पाहिजे. आपलं टार्गेट काय बाळा? कॅपॅसिटी वाढली पाहिजे. बघ, जेव्हा लेव्हल कमी होईल कॅपॅसिटी वाढली असं आपण म्हणतो. सेम याच्या बाबतीत आपण फील घेऊ बेटा. आता कॅपॅसिटीच्या बाबतीत काय म्हणणार आपण बेटा? इथे बघ ना आता, वॉटर फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू द लो लेवल.
तसं चार्ज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल, बरोबर नाही? वॉटर इज रिलेटेड टू लेवल, तसं आपला चार्ज इज रिलेटेड टू काय रे बेटा? पोटेन्शियल. आवर चार्ज इज रिलेटेड टू पोटेन्शियल. मला सांग ना, पोटेन्शियल जर का कमी झालं तर ऑब्विसली कॅपॅसिटी विल इन्क्रीज. ऑब्वियस आहे ना बेटा, जे वॉटर साठी तेच तुमच्या चार्ज साठी. मग आता तुम्ही चार्ज दिल्याने होतं काय ऍक्च्युली? इफ यू गिव्ह द चार्ज, if you give your mobile a charge, so what are you doing actually? You are increasing the potential. Please do understand. You give charge, मोबाईलला द्या, कशाला द्या बेटा, you are giving the charge, you increase the potential. Have you understood this concept? You increasing potential. तुम्ही चार्ज देताय तर तुम्ही पोटेन्शियल वाढवताय. ढगांवरती एक्सेस चार्ज आलता, विषय तोच होता ना. मोर अँड मोर चार्ज, increasing more and more potential. So more potential is not needed. So this more potential will decrease the capacity. आपल्याला पोटेन्शियल आता कमी करायचंय. So beta, you give the charge, you are increasing the potential. So charge is actually proportional to potential. Charge is actually proportional to potential. ज्याला कमी करायचं त्यानंतर पाहू आपण. तर बेटा Q प्रोपोर्शनॅलिटी काढून एक कॉन्स्टंट टाकला, तो कॉन्स्टंट आहे C. C for capacity. Okay, C is the capacity. Getting? मग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आला बेटा, C is Q by V. काय फॉर्म्युला आला? C is equal to Q by V. C is equal to Q by V. आलो आपण इथपर्यंत. आता बघ, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला यू माइट हॅव अंडरस्टूड, मला कॅपॅसिटी वाढवायची असेल ना तर पोटेन्शियल डिफरन्स कमी केला पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? सो इथपर्यंत आपण आलो कन्सेप्ट. मग प्रिन्सिपल नंतर पाहू. प्रिन्सिपल आपल्याला स्टडी करायचंय. तर आपल्याला एक गोष्ट कळाली की कॅपॅसिटी वाढवायची असेल तर पोटेन्शियलला कमी केलं पाहिजे. बेटा आपण आता कॅपॅसिटी ऑफ हे पार्ट पुसतो आणि कॅपॅसिटी ऑफ स्पिरिकल कंडक्टर आपण शिकू. कारण काही वेळा सीईटी मध्ये अर्थच्या बाबतीत क्वेश्चन्स आलेले आहेत एक्झाम मध्ये बरं का. सो आय विल राईट कॅपॅसिटी ऑफ स्पिरिकल कंडक्टर. आपण फॉर्म्युला डिराईव्ह करू. कॅपॅसिटी ऑफ स्पिरिकल कंडक्टर. स्पिरिकल कंडक्टरची कॅपॅसिटी, एक गोल कंडक्टर आहे बाळा की ज्याची रेडियस आर आहे, राईट? तर बेटा C is equal to Q by V. You are having the trademark formula. C is equal to Q by V. ठीक आहे ना? सपोज आता बघ, स्पेरिकल कंडक्टर आहे तर त्याच्यावरचा चार्ज कसा असणार आहे बाळा? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. कसा असणार आहे? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता बघ, C चा फॉर्म्युला Q अपॉन V, बरोबर का नाही? आता V चा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे KQ बाय R. अरे आठवतोय का नाही? V चा फॉर्म्युला V इज KQ अपॉन R. नाही का? R is the distance and this Q is with sign. बेटा this Q is with sign ना. प्लस चार्ज असेल तर प्लस पोटेन्शियल, मायनस चार्ज असेल तर मायनस पोटेन्शियल. हा, सो मला विषय असा आहे, C इज Q बाय V आणि V चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे KQ बाय R. ठीक आहे. सो बेटा इथे टाकून देऊ आपण, विच इज इक्वल टू Q अपॉन V चा फॉर्म्युला KQ. आता तो जो R आहे, इथं स्पेरिकल कंडक्टर आहे, त्याची रेडियस R. बघ ना, सेंटर पासन R डिस्टन्सला. तर बेटा हा Q झाला कॅन्सल, विच इज इक्वल टू R वरती जाईल आणि तो K खाली. हा K आपल्याला माहिती आहे बेटा 1/4 पाई एप्सिलॉन नॉट. त्याची व्हॅल्यू माहिती आहे ना सर्वांना? 9 into 10 ची पॉवर 9. सर व्हॉट इज SI युनिट? तुम्हाला जर समजायचं SI युनिट काढायची वेळ आली, पाठ करायचा विषय थोडी असतो राव. हे बघ लक्षात आहे. हे बघ बाळा, तो आला कुठून? कोलंबियन फोर्स. अरे सोनो, कुलोम्बचा लॉ आठवा. काय रे कुलोम्बचा लॉ?
1/4 पाई एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R स्क्वेअर. तुम्हाला पाहिजे याचा युनिट. मग काय होईल बघ ना, फोर्सचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम 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 स्क्वेअर. अरे सोनो बेटा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. हेडिंग. मग आता मला सांग ना, हा 1/k आहे ना बेटा, 1/k. मग मी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट च्या ऐवजी लिहितो 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि तो R. सो दिस इज द कॅपॅसिटी ऑफ स्पिरिकल कंडक्टर. कॅपॅसिटी ऑफ स्पिरिकल कंडक्टर. आता बघ, 4 कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू 3.14, एप्सिलॉन नॉट 8.85 इंटू 10⁻⁻12 आणि रेडियस ऑफ द अर्थ जर का घेतली, जर का मी अर्थ घेतली बा, लक्ष दे. समजा मी इथं घेतो, समजा मी अर्थ कन्सिडर केलं, कॅपॅसिटी ऑफ द अर्थ. तर बेटा यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. Capacity of the earth is 711 microfarad. If you solve, your answer will be close to 711 microfarad. Micro is very small, you know this. बरं, त्याच्यात पण न्यूमेरिकल सॉल्विंग साठी जर कधी मायक्रोफॅरेड आला, तर मायक्रो म्हणजे किती रे बाळा, 10⁻⁻6 फॅरेड. समजा नॅनो फॅरेड आलं, 10⁻⁻9 फॅरेड. समजा एक पिको फॅरेड आलं, 10⁻⁻12 फॅरेड. रिमेंबर these units. Are you understanding? So this was for capacity of the spherical conductor. This was about formula of capacitor. The topic is principle of capacitor. So bala, capacity of conductor increases appreciably when in earth conductor is brought near it. सर नाही का, लिहिणं माझं काम आहे, समजून सांगणं माझं काम आहे बाळा, लक्ष दे. तुम्ही अभ्यास करता, सो तुमच्या डोक्यात स्टोअर करण्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. कॅपॅसिटर काय करतो, इलेक्ट्रिकल चार्जला स्टोअर करतो. तुमच्या डोक्यात अभ्यास राहिला पाहिजे. सो तुम्हाला असं वाटतं ना, माझी कॅपॅसिटी वाढली पाहिजे, आहे की नाही. अभ्यास करण्याची कॅपॅसिटी, लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी गोष्ट जशी बेटा वाढली पाहिजे. समजा तुम्ही घरी आईला पाहिलं असेल की तुम्ही डब्बा आहे पिठाचा आणि ती फुल भरलेला असेल, आई काय करते, धपक 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 असं त्याला आदळवते, असं तुम्ही त्याला दाबता त्या पिठाला, नाही का, आणि मग ऍडजस्ट करता जेणेकरून लेव्हल कमी करता कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. येस ऑर नो. सिमिलर आहे, पोटेन्शियलला कमी केलं पाहिजे तरच तर कॅपॅसिटी वाढणार आहे. हे प्रिन्सिपल आहे, मी फील देतो सो दॅट यू विल अंडरस्टँड. की बेटा समजा माझ्याकडे एक कॅपॅसिटरची प्लेट आहे, 3D डायग्राम, माझी चित्रकला तुम्हाला माहिती आहे बालमित्रांनो. सपोज एक प्लेट घेतली मी, मेटल प्लेट आहे, ऑब्वियस आहे बरं का, आणि 3D फील आला, एक प्लेट घेतली, चार्ज केलं बेटा हिला, काय केलं, फुल चार्ज केलं. कोणता चार्ज आहे बेटा, प्लस चार्ज. कोणता चार्ज या प्लेट वरती, मी फुल चार्ज केलं, पॉझिटिव्ह चार्जेस. जी काही कॅपॅसिटी आहे, मी चार्ज भरला बर का बाळा, लक्ष दे. मी चार्ज भरला, किती भरला सर, चार्ज Q बर का. मी जसा चार्ज भरत गेलो, पोटेन्शियल वाढत गेलं. एक मोमेंट अशी आली की ह्या प्लेटची जी कॅपॅसिटी आहे C इज इक्वल टू Q/V. ओके. तर बाळा मी जेव्हा कॅपॅसिटीची कन्सेप्ट शिकवली तेव्हा आय फॉरगॉट वन थिंग टू टेल यू अबाउट युनिट अँड एव्हरीथिंग. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एकदा C इज इक्वल टू Q/V चं बरं का, मी SI युनिट वगैरे सगळ्या गोष्टी घेतो बेटा. युनिट इज फॅरेड, कॅपॅसिटन्सचं युनिट SI युनिट इज फॅरेड. SI युनिट ऑफ द कॅपॅसिटी की बच्चा इट इज फॅरेड, पण आपण फॅरेड नाही लिहित, व्हरायटी ऑफ. तिला छोटी असते म्हणून मी छोटे युनिट्स मगाशी दिले बरं का. कॅपॅसिटी SI युनिट फॅरेड आहे. बर, आता एकदा आपण फॉर्म्युला लर्न करू, मग डायमेन्शन्स पाहू बरं का त्याचे. तर बेटा कॅपॅसिटीला 1 फॅरेड कधी बोलणार मी, बघ लक्ष दे. C इज Q/V. तर बेटा कॅपॅसिटी 1 फॅरेड असेल, बघा लक्ष दे. Q इज द चार्ज विच इज 1 कुलोम भागिले 1 व्होल्ट. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 1 कुलोम चार्ज दिला तर 1 व्होल्टने पोटेन्शियल वाढणार आहे की नाही. आणि देन कॅपॅसिटी इज सेड टू बी 1 फॅरेड. So capacity is said to be 1 farad when charge of 1 coulomb is given to the conductor. It increases
potential difference by 1 volt. Capacitance of capacitor is said to be 1 farad when 1 coulomb of charge, when 1 coulomb of charge, ऑब्वियस ना, चार्ज तर द्यावा लागेल ना, चार्ज दिल्याने पोटेन्शियल वाढणार आहे. 1 coulomb of charge increases potential by 1 volt. This is the definition of capacitance of 1 farad. कधी एका कुलमचा चार्ज दिला, एका व्होल्टने पोटेन्शियल वाढलं. ही गोष्ट वेगळी की पोटेन्शियल वाढल्यावर कॅपॅसिटी कमी होतीये. ते प्रिन्सिपल आता आपल्याला लर्न करायचंय. डायमेन्शन्स सीईटी मध्ये डायमेन्शन विचारले होते. कॅपॅसिटीचे डायमेन्शन्स मला काढायचे. तर बच्चा मी डायमेन्शन्स काढायचे ना मला, बरं का. आता मी काम करतो, मी तुमच्यासाठी डायमेन्शन कसे काढायचे शिकवतो. डायमेन्शन्स कोणाचे रे बाळा? कॅपॅसिटीचे. मग बाळा मला सांग, सी इज क्यू बाय व्ही, बरोबर का नाही? बरं, आपल्याला माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू चार्ज इंटू पीडी. वर्क डन इज इक्वल टू चार्ज इंटू पीडी. सो बेटा एक काम करू आपण, क्यू हा चार्ज आहे ना, मी क्यू ला लिहू शकतो आयटी. अरे काय राव, हे बघ ना, करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आणि वर्क डन इज चार्ज इंटू पीडी. आपण पोटेन्शियल मध्ये सगळं शिकलो ना, वर्क डन इज चार्ज इंटू पीडी. व्ही इज इक्वल डब्ल्यू अपॉन क्यू. येस और नो? सो क्यू ला लिहा आयटी, हा जो व्ही आहे व्ही ला लिहा डब्ल्यू अपॉन क्यू. व्ही ला काय लिहि बेटा? डब्ल्यू अपॉन क्यू, बरोबर. हा क्यू पुन्हा वरती जाईल. सध्या क्यू ला असंच ठेवतो, क्यू आहे ना, मोठा क्यू लिहितो. अरे चार्ज आहे राव, छोटा काय मोठा काय, बरं का. क्लिअर आहे? हे बघ, क्यू बाय व्ही ला काय लिहिला? इथं पण मोठा क्यू लिहितो. क्लिअर आहे? हा, मला सांग व्ही ला काय लिहिला बाळा? डब्ल्यू अपॉन क्यू. ऍग्री? इथं पण मोठा क्यू लिहि, चार्ज, बरं का. मला सांग क्यू ला काय लिहिणार मी? आयटी भागिलेचं टी गुणिले आयटी. हा खालचा क्यू एकदा वर जाईल, मग काय झालं? क्यू स्क्वेअर अपॉन डब्ल्यू इथपर्यंत आलो. क्लिअर आहे बाळा? मग आता क्यू इज आयटी, मग मी याला असलो का आय स्क्वेअर टी स्क्वेअर भागिले डब्ल्यू. झालं. आणि मग आता या सगळ्यांच्या डायमेन्शन्स तर पाठ येणार आहोत आपल्याला. सी चे डायमेन्शन्स काय येतील? इज इक्वल टू, बघ, आय म्हणजे एम्पियर, एच्या डोक्यावर 2, तसाच एल टू एम 1 टी मायनस 2 आहेत का नाही वर्कचे. हे बघ ना, आय म्हणजे एच्या डोक्यावर 2, टी टाइमच्या डोक्यावर 2 भागिले हे वर्क आहे ना, वर्क म्हणजे एनर्जी, एल टू एम 1 टी मायनस 2. बाळा क्लिअर आहे? हे सगळं सोडव, झाले ना डायमेन्शन. बघ एलच्या डोक्यावर बघ किती रे? 2. बर, एम 1 टी 4 होईल ना, खालचा 2 वर गेला रे, मायनस 2 चा प्लस 2 झाला, 2 2 4. आणि हा A2 संपली डायमेन्शन. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो हा जो पार्ट आहे हा मागच्या तुमच्या याच्यामध्ये प्लीज ऍडजस्ट करा. आता प्रिन्सिपल कडे येऊ बेटा. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हा व्ही कमी झाला तरच कॅपॅसिटी वाढणार आहे बेटा, यासवर नो. मग व्ही ला कमी कसं करायचं? पोटेन्शियल डिफरन्स कमी कसा करायचा? मग एक काम किया जाय, आपण काय करू, ही जी प्लेट आहे तिचा एरिया जर का ए असेल, ही जी प्लेट आहे ना बेटा, त्या प्लेटचा एरिया इज इक्वल टू ए, तर आपण ईचीच बहीण आणू, जशीच्या तशी जुळी, जशी तशी प्लेट आणू, शेप साइज डायमेन्शन मटेरियल सेम. ओके, शेप साइज डायमेन्शन मटेरियल सेम. ओके, हा अशी एक प्लेट आणली, नीट आहे का? आता आपण चार्जिंग बाय इंडक्शन हा टॉपिक शिकलो होतो. ह्या प्लेटच्या जवळ, बरं का, ह्या प्लेटच्या जवळ मी ही प्लेट आणली, हिला चार्ज केलेलं आहे आणि हिला जवळ आणलं, इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन विल हॅपन अँड चार्जेस विल इंड्यूस ऑन दिस प्लेट. कसे? तर ह्या प्लेट मध्ये, ही न्यूट्रल प्लेट आहे ना बेटा, इनिशियली न्यूट्रल प्लेट आहे. हे बघ, इनिशियली न्यूट्रल प्लेट,
न्यूट्रल प्लेट जिचा एरिया आहे हिचा पण तिचा पण न्यूट्रल आहे. म्हणजे काय 1 लाख पॉझिटिव्ह चार्जेस तर 1 लाख निगेटिव्ह असे टोटल 2 लाख. मग आता काय होईल इनिशियली न्यूट्रल. मी पुढे म्हणतो व्हेन ब्रॉट नियर फर्स्ट प्लेट. आता काय होईल बेटा इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. काय होईल इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन म्हणजेच काय चार्जेस इंड्युस्ड कसे. आता बघ हे इनर साइड प्लस चार्ज आहे तर हा मायनस चार्जला स्वतःच्या जवळ खेचल अट्रॅक्शन आणि प्लसला पलीकडच्या साईडला ठेवल. आर यू अंडरस्टँडिंग. फुल्ली प्लस चार्ज प्लेट आहे. मी ज्या समोर दुसरी आणली इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन झालं. निगेटिव्हला एका साईडला पॉझिटिव्ह एका साईडला करून टाकलं. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. आता सिस्टमचं पोटेन्शियल काय झालं बेटा. पहिले काय होतं व्ही. येस ऑर नो बेटा. पहिले होतं व्ही. आता सपोज बर का हे व्ही हे मायनस व्ही वन असं निगेटिव्ह आहे ना मायनस व्ही वन. अरे बाबा व्ही इज के क्यू अपॉन आर. व्ही इज डिपेंड ऑन क्यू. प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. सो बच्चा दिस इज मायनस व्ही वन आणि मी याला काय म्हणू प्लस व्ही वन. अरे येस ऑर नो मायनस प्लस. अरे व्ही इज इक्वल टू के क्यू अपॉन आर. बरोबर का नाही रे बाळा. मग मला सांग हे पोटेन्शियल 5 व्होल्ट हे पण 5 ना फक्त -5 आणि हे +5. अरे आर यू अंडरस्टँडिंग के क्यू अपॉन आर. आता विषय काय बघ सिस्टमचं टोटल पोटेन्शियल काय झालं हे व्ही हे मायनस व्ही वन याला व्ही टू म्हणतो मी. ठीक आहे ना प्लस व्ही टू पोटेन्शियल हे एकमेकाला खाऊन टाकलं. ठीक आहे ना. सो बेटा हे मायनस व्ही वन आणि हे प्लस व्ही टू हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. गेटिंग. बर मग आता काय होईल हे व्ही मायनस व्ही वन म्हणजे सपोज पहिलं 10 होतं. किती होतं पहिलं 10. आपलं टार्गेट काय आहे या 10 ला कमी 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 केलं तरच कॅपॅसिटी वाढणार आहे. याला कमी कमी केलं तर कॅपॅसिटी वाढणार आहे. पहिलं 10 होतं निगेटिव्ह 2 आहे आणि पॉझिटिव्ह 3 आहे. आता काय झालं 10 मधून 2 गेले 8 अधिक 3 11 होतं किती 10 झालंय किती 11. हे तर वाढायला लागलं. म्हणजे मला ह्या व्ही2 ला उडवणं गरजेचं आहे. समजा मी व्ही2 ला उडवलं ठे चेक तर 8 राहील 10चा 8 होईल. व्ही2 ला उडवणं गरजेचं आहे. म्हणून तर कन्सेप्ट मध्ये काय अर्थ कंडक्टर इज ब्रॉट नियर इट. त्याला अर्थिंग करायचं. काय ऑप्शन आहे बाळा अर्थिंग जेणेकरून प्लस उडून जाईल. अर्थ इज द ओशन ऑफ इलेक्ट्रॉन. अर्थ हा समुद्र आहे इलेक्ट्रॉनचा. ओके कधीही इलेक्ट्रॉन संपणार नाही एवढे इलेक्ट्रॉन आहे अर्थकडे. म्हणून बच्चा याला काय केलं आता हे पुसतो. ठीक आहे ना. सो बेटा काय केलेला अर्थ केला. मग अर्थ काय करील धनाधन इलेक्ट्रॉन्स यांना देईल प्लस मायनस 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 विल गेट बॅलन्स्ड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट्स हॅपनिंग हिअर. हे सगळे बॅलन्स होतील ना बाळा. आणि अर्थिंग केल्यामुळे झालं ना सगळे न्यूट्रल. विषय संपला ना. इकडची साईड न्यूट्रल झाली मॅटर क्लोज. ही साईड काय झाली बाळा न्यूट्रल अर्थ. काय केलं अर्थ म्हणजेच व्ही मायनस व्ही वन आणि हे प्लस व्ही टू झाला कॅन्सल. उरलं काय व्ही मायनस व्ही वन. नेट पोटेन्शियल काय उरलं व्ही मायनस व्ही वन. आता इथं लक्ष दे +2 मायनस इलेक्ट्रिक फील्ड असतं की नाही बाळा. येस सर बेटा इलेक्ट्रिक फील्ड इज फ्रॉम प्लस टू मायनस. दाखवता की नाही तुम्ही इलेक्ट्रिक करंट. हा इलेक्ट्रोस्टॅटिक करंट आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे बेटा. तर हे इलेक्ट्रिक फील्ड आहे येस ऑर नो. इज एव्हरीबडी अग्री विथ मी. येस सर. मग आता E इज इक्वल टू बघा लक्ष दे E इज इक्वल टू मायनस डीव्ही बाय डी एक्स. आपण मागच्या पार्ट मध्ये पाहिले. अरे येस ऑर नो रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल. अरे येस ऑर नो बेटा. सो इथं लक्ष दे जर का 2 प्लेट मधलं डिस्टन्स जर का डी असेल ह्या 2 प्लेट एकमेकाच्या फार जवळ आहेत बरं काय. हा जवळ पाहिजेत त्या. यू विल अंडरस्टँड व्हाय. ते डिस्टन्स डी असेल तर वी नो दॅट E इज V बाय डी. सो V वॉज ऍक्च्युअली V मायनस V वन अपॉन डी ना. V मायनस V वन ना ह्या पोटेन्शियलला मायनस V वन बोलू आपण राईट. सो विच इज म्हणून तर मी सांगितलं ना पोटेन्शियल नावाची कन्सेप्टच नाहीये. जी आहे ती पोटेन्शियल डिफरन्स आहे. जी आहे ती पोटेन्शियल डिफरन्स आहे. सो इन जनरल वी राईट E इज इक्वल टू V बाय डी. इन जनरल वी राईट E इज इक्वल टू V बाय डी. बेटा आर यू अंडरस्टँडिंग इथपर्यंत. हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे इज V अपॉन
डी. बघा तुम्हाला माहिती आहे कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर्स विल बी ऑफ टू टाइप्स, सिरीज अँड पॅरलल. जे रेजिस्टन्सेसच्या बाबतीत होतं तसं कॅपॅसिटर्सच्या बाबतीत फक्त फरक काय यू विल ऑब्झर्व. रेजिस्टन्सेस जेव्हा होते ना बेटा, नेहमी लक्षात ठेवा, रेजिस्टन्सेस जेव्हा एका पुढे एक तुम्ही जोडत जाणार, जसं की वायरला वायर जोडत राहिले तर रेजिस्टन्स वाढत राहणार आहे. सो सिरीज मध्ये जोडले की रेजिस्टन्सेस सरळ सरळ ऍड होतात. ओके, आणि पॅरल मध्ये जोडले तर 1/R इज 1/R1 प्लस 1/R2 लाईक धिस. सिरीज मध्ये कॅपॅसिटन्सेसच्या बाबतीत काय होतं बघा, आता आपण एक डायग्राम काढू. दोन किंवा दोनापेक्षा जास्त किती असू शकतात, मी सध्या फक्त दोन दाखवतो. सिरीज मध्ये सपोज दोन कॅपॅसिटर्स आहेत बेटा, हे कॅपॅसिटरचं सिम्बॉल आहे की नाही, दोन प्लेट, कॅपॅसिटरच्या दोन प्लेट ज्यांच्या आतमध्ये चार्जेस इंड्यूस होतात. हे कॅपॅसिटर आणि हा एक कॅपॅसिटर, ठीक आहे ना. हे दोन कॅपॅसिटर्स तीनही दाखवू शकतो, चारही असू शकतो, किती असू शकतात. मी सध्या दोन घेतले, दोन कॅपॅसिटर घेतले आणि यांच्यातनं करंट जाण्यासाठी मी एक पोटेन्शियल डिफरन्स ही प्लग की, ठीक आहे ना. ओके, कळ की, ओके बर. आणि प्लस मायनस बॅटरी लावली. आता काय होईल बाळा, दोघांमधनं करंट फ्लो होईल, बरोबर का नाही. आणि यांचं जे इक्विव्हॅलंट आहे, आपलं जे टार्गेट आहे, यांचा जो इक्विव्हॅलंट आहे, तर ते उत्तर एक असेल ना काहीतरी इफेक्टिव्ह. येस और नो बेटा, ठीक आहे ना. तर मी सी त्याला सफिक्स एस लिहितो सिरीज साठी, आहे की नाही. यांचा जो इक्विव्हॅलंट आहे त्याला काय लिहिलं बाळा मी, CS, ठीक आहे. बर, मग आता हा पहिला कॅपॅसिटर मी म्हणतो C1, हा दुसरा C2. काय लावलोय, बॅटरी. आता बघा लक्ष दे, आता यू पीपल नो दॅट चार्ज किंवा करंट, बेटा करंट काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. सो लेट अस से चार्ज इज मुव्हिंग. आता एका सरळ रेषेत सिरीज मध्ये चार्जचा डिवाइड व्हायचा काय सांग, चार्ज डिवाइड कधी होईल, जेव्हा त्याला फाटा फुटल, आहे की नाही. सरळ सरळ चार्ज कधी डिवाइड होत नाही. चार्ज कधी डिवाइड होतो बेटा, जेव्हा तीन वायर्स एकमेकाला जोडलेले असतील. लक्षात ठेवा, पुढचा चॅप्टर विल बी देअर, ठीक आहे ना. सो लक्ष दे, चार्ज काही डिवाइड व्हायचा संबंध नाही, कारण त्याला फाटा फुटला नाही. तीन वायर असतील, तीन किंवा तीनपेक्षा जास्त, तरच चार्ज डिवाइड होईल. तर आता बघ, चार्ज सरळ सरळ जाईल. तर बेटा पहिल्या कॅपॅसिटर मधून जाईल, तर कॅन आय से इथे प्लस क्यू आणि ह्या प्लेट साठी मायनस क्यू. पुन्हा एकदा हिच्या मध्ये पण प्लस क्यू मायनस क्यू. फक्त पोटेन्शियल ड्रॉप विल बी देअर अक्रॉस टू कॅपॅसिटर्स. एका पुढे एक दोन कॅपॅसिटर आहेत ना, तर ते पोटेन्शियल डिफरन्स हे काय असते ऍक्च्युअली, बॅटरी एनर्जी आहे ना. तर एनर्जी हा पण खाईल आणि त्याच्या पुढे हा पण खाईल. समजा हे 10 व्होल्ट आहे, तर बेटा याने 7 व्होल्ट खाल्ला, हा 3 व्होल्ट खाईल, संपलं, झिरो. कंप्लीट एनर्जी विल बी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अरे सो नो. सो बेटा याच्या अक्रॉस एक पोटेन्शियल ड्रॉप, याच्या अक्रॉस एक पोटेन्शियल ड्रॉप, याच्या अक्रॉस V1 म्हणू आपण, पहिल्याच्या अक्रॉस V1, फर्स्टच्या अक्रॉस V1 आणि सेकंडच्या अक्रॉस काय रे बाळा, V2, ठीक आहे ना. पोटेन्शियल ड्रॉप पहिल्याच्या अक्रॉस V1 आणि दुसऱ्याच्या अक्रॉस V2. चार्जचा डिवाइड व्हायचा काही संबंध नाही. सो हे जे इक्विव्हॅलंट सर्किट आहे, इथे सुद्धा बघ, गेला चार्ज Q, बाहेर पडला चार्ज Q. फक्त दोघांच्या इक्विव्हॅलंटला मी सफिक्स एस लावलं, दोघांचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स, ठीक आहे. बर, मग बाळा आपल्याला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, C इज इक्वल टू Q/V, बरोबर का नाही. चला इथे लाव ना, C त्याला सफिक्स एस लाव, कारण इफेक्टिव्ह आहे ना, इज Q, चार्ज तर Q चे, अपॉन पोटेन्शियल डिफरन्स तर V आहे ना बेटा, है की नाही. आर यू अंडरस्टँडिंग. सो इथून V काय होईल रे बेटा, इथून V काय होईल रे, Q अपॉन C ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. बर, इथे टोटल V काय रे बेटा, V1 अधिक V2 आहे का नाही, V1 अधिक V2. बर, आता V काय रे, V Q/CS. अरे इक्विव्हॅलंट चलाव ना, Q/CS. चला V1 अधिक V2, V1 याचा अधिकाचा, आहे की नाही, Q अपॉन C. म्हणजे बघा आता चार्ज तर सेम आहे ना, Q भागिले C1 प्लस V2 विल बी Q, चार्ज तर सेम आहे, कॅपॅसिटी वेगळी आहे C2. गेटिंग. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, Q कॉमन निघून कॅन्सल आउट होऊन जाईल. सो कॅन आय राईट 1 अपॉन CS
इज 1/C1 प्लस 1/C2. आर यू अंडरस्टँडिंग? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन काढून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काढू शकतो. तर बेटा जेव्हा दोन असतील बघा, फॉर टू कॅपॅसिटर्स, फॉर टू कॅपॅसिटर्स, हा जो इक्विव्हॅलंट CS आहे हा काय होईल बेटा? बघ क्रॉस मल्टिप्लिकेशन तू करशील तर काय होईल? C2 प्लस C1 म्हणजे C1 अधिक C2 भागिले C1 इंटू C2. परंतु हा काय रे बेटा? 1/CS. मग CS काय होईल रे? C1 C2 अपॉन C1 प्लस C2 मल्टिप्लिकेशन भागिले ऍडिशन. फक्त दोघांसाठी बरं का, फक्त दोघांसाठी. कसं लक्षात ठेवायचं? वेळ वाचवण्यासाठी मल्टिप्लिकेशन भागिले ऍडिशन. तिघांसाठी जमणार नाही. बरं 3 कॅपॅसिटर्स असतील तर विषय सिरीजचा चालू आहे बरं का. 3 कॅपॅसिटर असतील तर काय म्हणशील तू? 1/CS इज 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 असं करत चालायचं. गेटिंग? समजा सपोज there are n capacitors for n capacitors of same capacity, same capacitance C. n capacitors आहेत, same capacitance C in series. कसे आहेत रे बाळा? in series. पहिला C C C C C C n are there in the series. मग आता होईल काय बघ, लक्ष दे. 1/CS बरं का, C इफेक्टिव्ह 1/CS सफिक्स S लावला मी सिरीज साठी. तर बेटा 1/C प्लस 1/C, अरे हा खेळ चालत राहील ना, प्लस 1/C प्लस टक 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 प्लस कुठपर्यंत? n/C. n कशाला राहू, 1च लिहितो ना मी. 1/C हा खेळ n टाइम्स चालत राहणार आहे ना. अरे सो नो, सो कॅन आय राईट ऍट द एंड? सगळ्यांचा बेस बघ सेम आहे का नाही बेटा? यस. मग 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 n टाइम्स चालेल ना हे. मी 1/C नाही, शेवटी मी असले प्लस n टाइम्स. आता क्लिअर आहे बाळा? 1/C प्लस 1/C प्लस 1/C किती वेळा उतरेल? n टाइम्स. आता बघ खाली बेस तर काय येणार आहे? सेम C. मग 1 अधिक 1 अधिक 1, एकाची बेरीज 2 वेळा केली, उत्तर काय बेटा? 2. एकाची बेरीज 3 वेळा केली, उत्तर काय? 1 अधिक 1 अधिक 1 3. एकाची बेरीज 10 वेळा केली, 10. एकाची बेरीज 100 वेळा केली, 100. एकाची बेरीज n वेळा केली, आन्सर इज n. सो बच्चा 1/CS will be n/C. This implies CS is, हा खालचा C वर जाईल ना, C/n. CS is C/n. रेसिप्रोकल कर ना, CS is C/n. कधी? n कॅपॅसिटर्स ऑफ सेम कॅपॅसिटी जर का जोडले. आता लक्ष दे, आणखी एक ऍडिशनल गोष्ट. समजा माझ्याकडे 2 कॅपॅसिटर, एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, समजा माझ्याकडे 2 कॅपॅसिटर्स आहेत, दोघांचाही कॅपॅसिटन्स 5 मायक्रोफॅरेड आहे. याचा पण 5, याचा पण 5. दोघांना मी सिरीज मध्ये जोडलं. आता व्हॉट विल बी इक्विव्हॅलंट आन्सर? दोघ जण आहेत, मल्टिप्लिकेशन भागिले ऍडिशन करा किंवा हा फॉर्म्युला वापरा. सेम सेम आहेत, बिंदास हा फॉर्म्युला वापर ना. 5 भागिले किती जण आहेत? 2. आन्सर इज 2.5. आर यू गेटिंग? याने केलं तरी त्याचे ना, मल्टिप्लिकेशन भागिले ऍडिशन. 5 गुणिले 5 25 भागिले 10 2.5. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस वॉज अबाउट सिरीज. स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा सपोज सेकंड पॅरलल कॉम्बिनेशन, 2 किंवा 2पेक्षा जास्त जण पॅरलली एका खाली एक असतील. आता बघ, हा एक पहिला कॅपॅसिटर, त्याच्या खाली दुसरा, असे भरपूर असू शकतात. मी 2 घेतो. 2 कॅपॅसिटर्स इन द पॅरलल. आता ऑब्विस आहे, यांना आपण एक बॅटरी जोडू. एक कळ लागेल आपल्याला की, ठीक आहे, प्लस मायनस असं म्हणू आपण, मोठा छोटा नाही का, बॅटरी V. पहिला कॅपॅसिटर बाळा C1, दुसरा C2,
दोघांना कसं जोडलंय पॅरलल. आता बघ करंट फ्लो होणार म्हणजे चार्ज फ्लो होणार बाळा +2 मायनस व्हेरी बेसिक थिंग. वायर किती आल्या टच आहे 3 वायर एकमेकांना चिटकल्या रे चिटकल्या करंट डिवाइड होणार. कारण फाटा आला ना फाटा. आपण एक आंबेडकर चौकात गेलो की मग खाली स्टँड कडे जायचं का पाथडी रोडला जायचं अरे सॉर नो. सो क्यू विल गेट कन्फ्युज्ड आगे जाय या पीछे जाय. म्हणजे आता तो वरती काही जाईल खाली काही जाईल बरोबर का नाही बेटा. मग आता 1 वाल्याकडे गेला तर याला मी म्हणतो की त्याच्याकडे चार्ज Q1 गेला आहे की नाही. याच्याकडे चार्ज Q1 मग आता प्लेटला इकडनं प्लस इकडनं मायनस Q1 अरे सोनो मायनस प्लस इक्वल. अच्छा इकडे Q2 गेला तर प्लस Q2 आणि मायनस Q2 अरे सोनो बेटा. मी काय करतो आतमध्ये लिहितोय बघा C2 दिस इज C1 ठीक आहे. चार्ज डिवाइड झाला पुन्हा एकदा ऍड होऊन Q येईल. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि बाळा हे जे इक्विव्हॅलंट यांचं बरं का हे दोघं मिळून काहीतरी एक उत्तर येईल ना तर त्याला C सफिक्स P लिहितो फॉर पॅरलल. ओके बेटा P फॉर पॅरलल. पॅरलल विल लुक लाईक दिस. हे बघ हे की प्लस अँड मायनस V ओके आणि युअर चार्ज इज गोइंग Q अँड कमिंग Q ठीक आहे ना. करंट इज द रेट ऑफ चार्ज सो आय एम शोइंग Q. सो बच्चा इथे बघ C इज इक्वल टू Q बाय V बरोबर का नाही. CP will be Q upon potential difference is V. बेटा yes or no? Yes sir. ठीक है. V is the potential difference. So basic formula लावला CP is equal to Q upon V. तर बच्चा मी इथून Q लिहितो CP into V. Why? चार्ज डिवाइड होतो ना मगाशी मी V का घेतला V डिवाइड होत होता ना पोटेन्शियल डिफरन्स वेगळा होता तो आता सेम आहे. पोटेन्शियल डिफरन्स विल बी सेम बेटा लक्ष दे बिकॉज दे आर इन द पॅरलल. सो दोघांच्याही मध्ये डिफरन्स इज सेम. सो आय विल राईट V is same ना बेटा. So I will mention over here. Okay. दोघांच्याही अक्रॉस V सेम आहे. गेटिंग ठीक V सेम आहे. डिवाइड कोण झालंय चार्ज. सो बेटा इथे काय म्हणूया आपण Q इज Q1 अधिक Q2 राईट. मग आता मला माहिती आहे C इज इक्वल टू Q बाय V. Q इट इज C इंटू V बरोबर का नाही. मग हा जो Q आहे त्याला काय लिहूया CP इंटू V इज इक्वल टू मग Q1 ला काय लिहिणार बेटा मी C1 इंटू V. Q2 ला काय लिहिणार C2 इंटू V. अरे सॉर नो बेटा बेसिक फॉर्म्युला ऑफ कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू Q अपॉन V. Q इज द गुणाकार ऑफ C अँड V ना राईट. Q इज द गुणाकार ऑफ C अँड V. V काय होईल बेटा कॉमन निघून कॅन्सल आउट. सो CP पॅरलल किती सिंपल आहे C1 अधिक C2. रेजिस्टन्सेसच्या उलटा आलं रे बाळा नीट लक्षात ठेव. रेजिस्टन्सेसच्या उलट झालं हे. रेजिस्टन्सेस जेव्हा पॅरलल होते सरळ सरळ हे बघ रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये होते तर काय झाले एकमेकांमध्ये सरळ सरळ ऍड होत गेले R1 अधिक R2 अधिक R3. इथं तसं पॅरलल मध्ये. आर यू गेटिंग. सो दिस इज फॉर 2 कॅपॅसिटर्स. फॉर सिम्पली आता मी डायरेक्ट लिहू का फॉर n capacitors of capacitance C in parallel काय लिहू रे बाळा. I can write CP is C अधिक C तुम्ही करत चालणार किती टाइम्स रे बाळा n टाइम्स. सो फायनल आन्सर काय येईल n टाइम्स C. फायनल आन्सर काय येईल बेटा n टाइम्स C. घ्या स्क्रीनशॉट. बघा क्वेश्चन आहे व्हेन 10 ची पॉवर 8 इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर. एका कंडक्टर कडून दुसऱ्या कंडक्टर कडे 10 ची पॉवर 8 इलेक्ट्रॉन्स गेले. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 10 वोल्ट वॉज अपियर्ड. तर कॅपॅसिटन्स काढा. मला दिलंय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय दिलं बच्चा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 10 ची पॉवर 8 बरं का. पोटेन्शियल डिफरन्स दिला 10 वोल्ट. सो V इज 10 वोल्ट. कॅपॅसिटी किती बेटा C इज Q बाय V. तर मला अगोदर Q काढावं लागेल.
आणि क्वांटायझेशन ऑफ द चार्ज वापरा आणि अगोदर क्यू काढा. क्यू इज एन. अरे येस ऑर नो बेटा? एन इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 10 ची पॉवर 8. E is the charge on the one fundamental electron, which is 1.6 into 10 ची power minus 19 coulomb. So मी जर केला सोडवलं, I would like to write 1.6 10 ची power 8 minus 19 म्हणजेच minus 11 चार्ज आहे will be in coulombs. मला काढायचं C सोबतच्या C is Q by V. C is Q by V. What is Q? It is 1.6 into 10 to the power minus 11 upon V it's 10. So 1.6 10 ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे ना बेटा, वरती मायनस 1 होईल. सो मायनस 12 नीट करा छोट्या छोट्या गोष्टी. 10 ची पॉवर मायनस 12 कॅपॅसिटन्स आहे ना, तो कसेच असणार आहे बेटा? फॅरड. अरे आर यू अंडरस्टँडिंग? समजा मायक्रो असतात मग काय करू लागतं मला? 10 ची पॉवर मायनस 6 10 ची पॉवर मायनस 6. अरे आर यू अंडरस्टँडिंग? चलो स्क्रीनशॉट घ्या. काय क्वेश्चन आहे बेटा? इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ 2 4 6 8 मायक्रोफॅरड सिरीज आणि पॅरलल मध्ये. काही अडचण नाही. सोल्युशन एकदा सिरीज मध्ये काढू आपण. ओके चला. सिरीज मध्ये काय बेटा? 1 बाय CS is 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3 plus 1 by C4 which is equal to 1 by 2 मायक्रोफॅरड तसंच ठेवू आपण, plus 1 by 4 plus 1 by 6 plus 1 by 8 is equal to. आता चौघांचा बेस सेम करून घेऊ आपण. किती करू बेटा? आय थिंक 24. ओके चला मग 24 ने चौघांना गुणा. 24 भागिले 2 12, 24 भागिले 4 6 4 आणि 8 3 24. गेटिंग 12 आणि 6 18 आणि 4 22 आणि 3 25 अपॉन 24. सो बेटा CS विल बी 24 अपॉन 25. आन्सर विल बी मायक्रो फॅरड. सोडवायचं असेल तर यस यू कॅन, पण काही गरज नाही. चला ठेवून द्या असंच. ठीक आहे ना. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर आपण तेव्हा पाहू. आता पॅरलल काय करणार आहे बाळा? पॅरलल मध्ये व्हेरी इझी. सी पॅरलल चौघांसाठी C1 अधिक C2 अधिक C3 अधिक C4 ऍड करा. 2 4 6 8 2 आणि 4 6 6 12 8 20 मायक्रोफॅरड तसंच ठेवा. फिनिश्ड. सिरीज as well as parallel. So beta next question is 4 capacitors are of same capacity. एकाच कॅपॅसिटीचे 4 कॅपॅसिटर्स आहेत. मग मी असं म्हणू का? कॅपॅसिटी इज इक्वल टू C. त्यांची C म्हणू आपण. If 3 of them are connected in parallel and remaining one is connected in series with this combination. 3 in parallel. ओके बेटा 3 in parallel. मग ते जे तिघ पॅरलल आहेत तर CP व्हॉट विल हॅपन बेटा? C अधिक C अधिक C. सो पॅरल मध्ये सर्व ऍड होतात ना. सो CP आला 3C when 3 are in the parallel and remaining one is connected in series with this combination. Remaining one बर का, remaining 1C in series with this combination म्हणजे काय रे बेटा? CP. आता C इफेक्टिव्ह असं म्हणू आपण. C इफेक्टिव्ह 1 अपॉन C इफेक्टिव्ह, कारण सिरीज आहे ना बेटा. मग काय होईल रे? हे बघ ना 1 अपॉन C इफेक्टिव्ह काय होईल बेटा? इट विल बी C आणि CP चा. सो 1 बाय C प्लस 1 बाय CP. सो 1 अपॉन C इफेक्टिव्ह. यु नो बर मी तुम्हाला तसंही शॉर्टकट पण दिला होता ना. अरे येस और नो? पण चला आता स्टेप बाय स्टेप करतोय बघ. CP प्लस C मल्टिप्लिकेशन ऍडिशन जमलं असतं ना. अपॉन CP इंटू C किंवा C इंटू CP. क्लिअर आहे बेटा? C CP बर. मग C इफेक्टिव्ह काय होईल रे?
सी इंटू सीपी अपॉन सीपी प्लस सी. चला मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन डायरेक्ट लिहू शकतो तुम्ही. तर काय म्हणतात, दिस कॉम्बिनेशन रिझल्टंट इज 8.25. म्हणजे हा जो इफेक्टिव्ह आहे हा किती आहे रे बेटा, 8.25 इज इक्वल टू सीपी किती आहे रे बेटा, 3C. अरे सॉर नो, सीपी इज 3C. सो टाकून दे ना, सी इंटू सीपी इज 3C भागिले सीपी इज 3C प्लस सी. सो बेटा 3 इंटू सी 3C स्क्वेअर भागिले 3 आणि 1 4C. सी गेला स्क्वेअर मधला एक जण गेला, 4 इकडे मल्टिप्लाय होईल 8.25 ला. बेटा यस ऑर नो, 4 मल्टिप्लाय कर. सो 4 पंचे 20, चला 2 2 10, चला 1. सो 33 राउंड फिगर होईल, इज इक्वल टू 3C. सो बेटा दिस इम्प्लाइज युअर सी विल बी, 3 ने भाग द्या, इट विल बी 11. कशामध्ये, मायक्रोफॅरेड आहे. सो ऑल द आन्सर्स आर मायक्रोफॅरेड. सी विल बी 11 मायक्रोफॅरेड. चल, सो बेटा द क्वेश्चन इज टू कॅपॅसिटर्स व्हेन कनेक्टेड इन द सिरीज. 2 कॅपॅसिटर्स आहेत, आपण म्हणू C1 आणि C2, सारखे तर नाहीच. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरेड आहे, ठीक आहे ना. सिरीज मध्ये जोडल्यावर 4 आहे. व्हेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी इज 18 मायक्रोफॅरेड. त्यांना पॅरलल मध्ये जोडलं तर 18 आहे. तर कॅल्क्युलेट त्या दोन्ही कॅपॅसिटीज काढायच्या, C1 आणि C2. ठीक आहे बेटा, सिरीज 4. सो बच्चा सी त्याला सफिक्स काय लावतो तुम्ही, यस. किती रे बाळा, 4 मायक्रोफॅरेड विच इज गिवन. मग बेटा दोघ जण सिरीज मध्ये असतील, मल्टिप्लिकेशन भागिले ऍडिशन. सो C1 C2 भागिले C1 प्लस C2, आन्सर इज 4. लिहून टाका. अच्छा, मग एक काम करूया, C1 C2 इज 4 टाइम्स C1 प्लस C2, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. झालं. बरं, ते काय म्हणतात, पॅरल मध्ये जोडल्यावर 18 आहे. सो सी पॅरल किती रे बाळा, 18 मायक्रोफॅरेड. पॅरल मध्ये जोडलं की सरळ सरळ ऍड होतात. सो बच्चा C1 प्लस C2 किती रे बेटा, 18. बर, मग उचलून इथे टाकूया, येस सर. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू C1 प्लस C2 इज 18. सो बेटा 18 चौक 72, 1 2, चला याला म्हणू आपण 3. बाळा माझ्याकडे C1 C2 आहे आणि C1 प्लस C2 आहे. अब क्या किया जाए बेटा, आपण पेअर ऑफ लाईन मध्ये सुद्धा असं केलं होतं, M1 प्लस M2 आणि M1 मायनस M2 असताना. काय करायचं बेटा, यू डू वन थिंग, C1 मायनस C2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ही कन्सेप्ट वापरा. बघ काय होईल, C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर मायनस 2C1 C2, राईट. आपण काय करतो, चल मी डोंट वरी एक्सप्लेन करतोय. बघ हा फॉर्म्युला C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर मायनस 2C1 C2, ऍग्री, स्टँडर्ड फॉर्म्युला. आता मला काय करायचंय, C1 प्लस C2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज समथिंग आय एम इंटरेस्टेड. मग काम करतो, C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. बेटा मी प्लस 2 C2 C1 C2 स्वतः ऍड केलंय, म्हणजे मला काय करावं लागेल, त्याला मायनस करावं लागेल ना, मायनस 2C1 C2. आणि तो ऑलरेडी मायनस 2C1 C2 आहे. सो मायनस 2 मायनस 4C1 C2 झालं ना बॅलन्स. बघणार आहोत, प्लस 2 मायनस 4 मायनस 2 बॅलन्स केलं. सो बच्चा हे काय रे, C1 अधिक C2 ब्रॅकेटचा स्क्वेअर वजा 4 टाइम्स C1 इंटू C2. बघ तुझ्याकडे C1 C2 आहे, C1 अधिक C2 आहे, याला सेकंड. ओके, टाकून दे ना. C1 अधिक C2 किती रे बेटा, 18 चा स्क्वेअर वजा 4 इंटू C1 इंटू C2 इज 72. 18 चा स्क्वेअर 324 वजा 4 दुने 8, 28 विच विल बी 12 आणि ते 24, 36. ओके बेटा, 36. C1 मायनस C2 चा स्क्वेअर 36 आहे बर का. C1 मायनस C2 चा स्क्वेअर 36 आहे. सो बच्चा क्या नाही से C1 मायनस C2 6, मी याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. इथपर्यंत आलो आपण. माझ्याकडे C1 प्लस C2 18 आहे, C1 मायनस C2 6 आहे. आता 2 आणि 4 सोडवायला सोपं आहे, स्क्रीनशॉट घ्या.
इथं सोडू आपण त्यांना, झालं आपलं काम. बर, सो 2 आणि 4 ऍड करू आपण. सेकंड मध्ये फोर्थ, सो C1 प्लस C2 इज 18, C1 मायनस C2 इज 6. ऍड केलं तर प्लस अँड मायनस कॅन्सल, हा आणि हा झाले ऍड. 2 टाइम्स C1, 18 आणि 6 24, सोबतच्या C1 इज 12. कशामध्ये? मायक्रोफॅरेड. उचला आणि याला टाकून द्या 1 मध्ये किंवा 2 मध्ये. अरे आपलं 2 आहे ना ऍक्च्युली, पुट इन 2. C1 ला टाकलं, सोबतच्या 12 प्लस C2 इज 18. C2 काय होईल? 18 तून 12 गेले, उरले 6 मायक्रोफॅरेड. सो वी हॅव गॉट C1 as well as C2. या स्क्रीनशॉट. So beta, what is question saying? 3 capacitors, 5 मायक्रोफॅरेड, 6 मायक्रोफॅरेड आणि 12 मायक्रोफॅरेड आर कनेक्टेड इन सिरीज. कसे जोडले बाळा? हे तिघ जण सिरीज मध्ये विथ अ सोर्स ऑफ द पोटेन्शियल 27 वोल्ट. ठीक आहे ना. आता यांना तिघांना सिरीज मध्ये जोडलंय, तर मी काय म्हणा बच्चा, तिघ जण आहेत, मल्टिप्लिकेशन ऑफ ऍडिशन फक्त दोघांसाठी आहे. 1/CS इज 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. मी हा फॉर्म्युला लावणार बरं का. मग दिस इज इक्वल टू 1/5, 1/6, 1/12. लिस्ट कॉमन मल्टिपल फक्त 60 आहे. सो अरे बघ ना, 60 निघून ना, 60 भागिले 5 12, 60 भागिले 6 10, 60 भागिले 12 5. ओके, इज इक्वल टू 12 आणि 10 22 आणि 5 27 अपॉन 60. हे काय आलं बेटा? 1 अपॉन CS. सो बच्चा CS विल बी 60 अपॉन 27 मायक्रोफॅरेड. मला सिरीज कॉम्बिनेशन दिले होते, तर मी ते त्यांचा इक्विव्हॅलेंट काढला. आता विथ द सोर्स ऑफ द पोटेन्शियल 27 व्होल्ट, V 27 व्होल्ट, हे त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे. कॅल्क्युलेट चार्ज ऑन द कॉम्बिनेशन. चार्ज काढायचा आहे. तुम्हाला माहितीये C is Q by V. बघ ना, इक्विव्हॅलेंट CS विल बी, सिरीज मध्ये Q सेम असतो अपॉन V, तर त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे की नाही. सोबतच्या Q विल बी CS into V. CS is 60 upon 27 आणि V is 27. 27 27 डिश कॅव. Q विल बी 60 कुलोम. हा काढायला सांगितलं होतं त्यांनी. अजून काय म्हणतात? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 6 मायक्रोफॅरेड. एका पुढे एक लावलेले आहे, त्यापैकी 6 वरती पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? तुम्हाला माहिती आहे ना की बेटा, जेव्हा तुम्ही तिघांना एका सिरीज मध्ये जोडता, तर तिघांच्याही वरती काय विषय बेटा? पोटेन्शियल ड्रॉप. अरे वेगळा वेगळा आहे ना. अरे यस और नो बेटा? पोटेन्शियल ड्रॉप V1 V2 आणि V3. समजा 5 6 आणि 12, ते कशाचाही विचारू शकतात तुला. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 6, V2 काढायचा आहे तुला. आर यू अंडरस्टँडिंग? सो V2 अकॉर्डिंग टू फॉर्म्युला बेटा, C is Q by V ना. हे बघ, C सेकंड आहे ना तो. अरे बाबा, हा C1, हा C2, हा C3. चला, C2 इज C is Q by V, लक्षात ठेवायचं. सफिक्स लाव. C2 इज Q2 नाही, Q तर सेम आहे ना, सिरीज आहे, अपॉन V2. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा झाला फॉर्म्युला. देअरफॉर काय काढा? पोटेन्शियल. ओके सर. V2 इज Q अपॉन C2. Q किती आहे बेटा? 60 कुलोम आहे की नाही. 60 भागिले C2 किती आहे? 6. सो भागिले करशील तर आन्सर इज 10. आता नीट लक्ष दे बरं का. जेव्हा तू 60 केलं, मला तर व्होल्ट काढायचं ना, व्होल्टेज काढायचं ना. मग हे जे 60 लिहिलं मायक्रोचे, तुला 10⁻⁻6 करणं तुझं परम कर्तव्य आहे. Q is 60 कुलोम. अरे व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. Q is Q ओनली. व्हेरी सॉरी बेटा. Q कुलोम मध्ये, SI मध्ये, काय अडचण नाही. आणि कॅपॅसिटी 6 गुणिले 10⁻⁻6. अलग लक्षात. मायक्रो आहे ना, 10⁻⁻6 विच इज 10
गुणिले 10⁻6 बघ ना 60 भागिले 6 किती 10 गुणिले 10⁻⁻ वरती जाऊन प्लस. सो फायनल आन्सर इज 10⁻7 व्होल्ट. दिस इज युअर पोटेन्शियल कोणाच्या अक्रॉस 6 वाल्याच्या अक्रॉस. ठीक आहे बेटा. सो टुडे वी विल स्टॉप हिअर.